नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय Z24 न्यूज. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. आज आम्ही जवळजवळ 4-5 वेळा केल्या, परंतु प्रत्येक मीटिंगमध्ये मराठा सेवकच उपस्थित होते. पण आज तासगावच्या मीटिंगला जिजाऊचे लेखी उपस्थित राहिले आहेत. प्रथमतः मी जिजाऊच्या लेखीला जोरदार टाळ्या करण्याचे तुमचं स्वागत करतो. खरोखर कौतुकास गोष्ट आहे तुमच्या जत गावासाठी. कारण जतच्या गावातनं जर महिला तर बैठकीसाठी उभे जर राहत असतील तर कवठेमंकाळची मीटिंग ही जोरदार ही जत आपल्या जीवावर होणार आहे हे मी आज तुम्हाला सांगितलं. म्हणून आता जयंत पाटलांचा हा लढा यशस्वी झाला नाही असं काही तुम्हाला वाटत असेल किंवा आमच्या भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात याचा काही उपयोग झाला नाही असं वाटत असेल, पण तसं काही नाही. कारण हा लढा आपण पहिला लढा आपण लढा जिंकलाय तो मराठवाड्यासाठी आपण जिंकलेला आहे. आता ही लढाई आपली आहे. कारण ज्यावेळी मराठवाड्यासाठी आपण लढा जिंकला त्यावेळी पोलीस भरती असो किंवा अन्य कोणत्याही भरती असो त्या भरतीसाठी तिथला मराठा समाज आरक्षणात गेला. त्यामुळे ओपनच्या जागेमध्ये आपला मराठा समाज कमी होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मुलं मुंबईमध्ये एकतरी भरती झाली आणि तिथं संधी आपल्या समाजाला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रात जवळ 40 मुलं मुंबई पोलीसमध्ये भरती झाले आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. म्हणजे हा एक प्रकारे मुंबईच्या संघर्षाचा लढाई होता ते यशस्वी धुराई आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे मला आरक्षण मिळालं नाही म्हणून पाठीवर न राहता आपण कवठेमंकाळची सभा कशी गाजवता येईल त्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आज तुमच्या जत तालुक्याचं एक चांगलं वैशिष्ट्य म्हणजे इथं युवा पिढी चांगल्या प्रकारे आहे. पण युवा पिढीने खरोखरच मनावर घेतलं जंतर मंतरसारखी जी स्थिती झाली ती स्थिती आपल्या कवठेमंकाळमध्ये आपण आपल्या मोठ्या ताकदीनं ती दाखवली पाहिजे. आणि आपल्या मोबाईलचा सोशल मीडियाचा वापर आपण मोठ्या ताकदीने केला पाहिजे. कारण ही लढाई कुठल्या बातम्याद्वारे पसरत नाही. आपली ही आरक्षणाची लढाई ही सोशल मीडियाच्या ताकदीच्या जीवावर आपण यशस्वी करायची आहे. त्यामुळे आजपासून आपण जेवढा सोशल मीडियाचा वापर करून आपला मराठा समाज जागृत करेल तेवढाच आपण कवठेमंकाळची लढाई आपण यशस्वी करणार आहे. कारण अमोल सारखे मराठा समाजामध्ये मीडिया प्रमुख तयार झाले पाहिजेत. जर तसे मीडिया प्रमुख तयार झाले तर खऱ्या अर्थानं आपली कवठेमंकाळची सभा नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो. जय